जळगाववरून येताना आहे ना मैत्रिणीने मस्त अशा जळगावी मिरच्या आणल्या. तिने इतक्या प्रेमाने त्या आणल्या, वांगा आणल्या, मिरच्या आणल्या. मग रेसिपी तर झालीच पाहिजे की नाही. मस्त अशी चटपटीत, अजिबात झणझणीत ही मिरची होणार नाही. मुख्य म्हणजे खाल्ल्यावर बाधणार नाही, पण अशी मस्त तिखट आंबट गोड अशी चटपटीत होणार. आणि मुख्य म्हणजे ना फ्रीजमध्ये महिनाभर ही मिरची छान टिकते. काय दिसते, आ हा 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 हा. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. काय ना, माझी मैत्रीण अलीकडेच म्हणजे कालच जळगाववरून जाऊन आली आणि येताना तिने मस्त हिरवी वांगी आणि अशा मस्त जळगावी मिरच्या घेऊन आली टपोऱ्या माझ्यासाठी. अशी आहे ना गोड गोड माणसं माझ्या आयुष्यात आहेत ना, की सतत मला काही ना काही असे मेवे मिळत असतात प्रत्येकाकडून. सो त्याबद्दल मी खरंच कायमच कृतज्ञ असते. पण आता आलीच आहे, एवढं जळगावमधून प्रवास करून आली आहे, तर तुमच्यासोबत एखादी रेसिपी शेअर केलीच पाहिजे की नाही. तर इथे आहेत या मस्त जळगावी ढबू टपोऱ्या अशा भरगच्च अशा टुमटुमीत हिरव्या मिरच्या. या तिखटाला कम्पॅरेटिव्हली कमी असतात. तर या मिरच्यांचं आपण करणार आहोत दह्यातली मिरची. आता ही मिरची ना अजिबात तिखट नाही लागत, पण प्रचंड चटपटीत लागते आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर काही जणांना म्हणजे बरेच जण देठ काढूनच बनवतात, पण मी हे दिसतं खूप छान विथ देठ ही दह्यातली मिरची, म्हणून मी देठासकटच करणार आहे. पण तुम्हाला काय होतं ना, देठ ठेवलं तर त्याची शेल्फ लाईफ थोडी कमी होते. त्यामुळे शक्यतो तुम्हाला खूप दिवसांसाठी खायची असेल तर देठ काढून करा. साधारण इन जनरलही ही मिरची फ्रीजमध्ये एक महिनाभर तरी छान राहते. म्हणजे तुम्हाला जेव्हा हवी तशी तेव्हा लोणच्यासारखी काढून खाऊ शकता. आता स्वच्छ धुतलेली मिरची अर्थातच सुती कापडावर काढून छानपैकी अशी कोरडी करून घ्यायची. पाण्याचा अंश ठेवायचा नाही. पाणी आपण रादर ही मिरची करताना आहे ना पाण्याचा वापर करत नाही, त्यामुळे ती टिकते खूप छान. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता या सुकवलेल्या मिरच्या घ्यायच्या आणि आहे ना पोटात अशी फोडून घ्यायची ही मिरची. हवा असेल तर यातल्या बिया पण हलक्या काढून घ्या, पण काही गरज नाही आहे. फक्त मसाला जो मिरचीचा आहे, दह्यातला मिरचीचा, तो आत मिरचीत मुरावा तेवढ्यासाठी फक्त ही प्रोसेस आपण करतो. सगळ्या मिरच्या पोटात आपण अशा चीर देऊन घेऊया. आता ही दह्यातली मिरची बनवण्यासाठी हा मसाला तयार करूयात. तर त्यासाठी तव्यामध्ये घ्यायचे कच्ची बडीशेप 1 चमचा, 1 चमचा जिरं आणि एक 3 ते 4 काळी मिरी. आता यामध्ये अख्खे धणे 2 चमचे तुम्ही घालू शकता, पण मी एनिवे नंतर धणे पूड यामध्ये ॲड करणार आहे, त्यामुळे धणे नाही घालत आहे. आता हे छान खमंग असं एकत्र भाजून घ्यायचं. बडीशेपची चव आहे ना खूप छान लागते या मिरचीमध्ये. चला, मसाला खमंग असा खरपूस भाजून झालेला आहे हा. तर गॅस करूयात बंद. यामध्ये घालायचे अगदी पाव चमचा मेथ्यांचे दाणे. मेथ्यांचे दाणे सगळ्यात शेवटी घालायचे, आधी घातले ना तर ते करपतात. आता ही जी तव्याची हीट आहे ना तेवढ्यात ते छान खुटखुटीत होतात किंवा त्यातलं मॉइश्चर निघून जातं. चला, आता हे हलकंसं थंड करूयात आणि याची पूड तयार करूयात. आता हा भाजलेला मसाला हलकासा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला काढून घ्यायचा, पूर्ण मसाला काढायचा आणि मग याची आता भरड काढून घ्यायची. अगदी बारीक पूड करायची गरज नाही आहे. मस्त खमंग असा सुवास येतोय या मसाल्याचा. वाह! आणि तुम्ही बघू शकाल मसाला पण. तव्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. या तेलामध्ये सगळ्यात आधी या मिरच्या घालून घ्यायच्या आणि छान अशा तेलात परतून घ्यायच्या. तेलात मिरची परतल्यामुळे काय होते ना, ती बाधत नाही आणि पचायला फार हलकी जाते. आता हे झाकण ठेवून वाफवायची अजिबात गरज नाही आहे. झाकण न ठेवताच शिजवून घ्यायची. ही हवं तर चिमूटभर मीठ घाला मिरचीवर, म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि ती पटकन शिजली जाईल. चला, मिरची छानपैकी इथे परतत आलेली आहे.
आता यामध्ये ना आपले जे मसाले आपण तयार करून ठेवले आहेत हे मसाले घालूयात. सो हे सगळा मसाला, ताजा मसाला, काय खमंग सुवास दरवळतोय मसाल्याचा. 1 चमचाभर धनेपूड, हळद आणि आपलं मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. कुठे कशी ऑर्डर करायची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेक करा. जरा बऱ्यापैकी घालायची, रंग छान येतो आणि चवही सुंदर लागते. चवीनुसार मीठ. काय होतं ना, जरी हे झणझणीत आत्ता दिसत असेल, दह्यामुळे काय होतं ना, याची चव जी आहे ती छान बॅलन्स होते. आता हा सगळा मसाला आहे ना मिरचीमध्ये छान असा कोट करून घ्यायचा. आतपर्यंत मिरचीचा हा मसाला शिरला पाहिजे. म्हणजे असं तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं ना आणि जेवणाला काही नसेल तर पटकन भाकरी टाकून किंवा पोळी खाऊ शकतो. आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दही आणि हे परतूया दह्यात. दही खूप नाही घालायचं, अगदी थोडंसं, जेणेकरून त्यातला तिखटपणा कमी होईल किंवा बॅलन्स होईल आणि याला मसाल्याचं छान कोटिंग करेल. इतकंच दही. आणि हे आता आणखी एक 4 ते 5 मिनिटं दह्यात मिरच्या छान शिजवून घे. मस्तपैकी आता 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत. मिरची छान शिजली आहे. खूप अगदी बिलबिलीत करत नाही मी मिरची, हलकीशी आहे ना ती थोडी स्टीफ राहिली पाहिजे, म्हणजे खाताना मजा येते. नाहीतर काय होतं ना, खूप मिरची ओव्हरकुक झाली तर त्यातला जो क्रंच आहे तो निघून जातो. पण तुम्हाला आणखी शिजवायची असेल तरी काही हरकत नाही हो, शिजवा की. आता ही पूर्ण थंड करायची, शक्यतो काचेच्या बरणीत भरायची आणि फ्रीजमध्ये स्टोअर करायची. फ्रीजमध्ये छान महिनाभर टिकते. फ्रीजमध्ये नसेल ठेवायची, खाली रूम टेम्परेचरवर ठेवायची असेल तरी पण एक 7-8 दिवस तरी छान टिकते. अजिबात ती आंबत नाही किंवा तिला बुरशी चढत नाही, कारण त्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. इवन वाफेवरच्या पण पाण्यात हे शिजवलं नाही, त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ खूप वाढते. पुन्हा भेटूयात अशाच झणझणीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.